दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवारांना समाधान वाटेल। राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही। खासदार निलेश लंके यांनी महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य केलेलं आहे। तुम्ही पाहिलं असेल, राष्ट्रवादी पक्षामध्ये दोन गट जरी पडले तर परिवार म्हणून सुखात दुःखात हा परिवार एक संघ राहिलेला आहे। त्यामुळे निश्चित दादांना जे समाधान आहे ते सर्वांना समाधान आहे। ठीक आहे, मोठ्या साहेबांना सुद्धा, पवार साहेबांना सुद्धा समाधान वाटणारच नाही। सगळे एकत्र आल्यानंतर आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्याचा सुद्धा स्वीकारच करते। गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। नांदेडच्या माळाकोळी येथे पुतळ्याचं अनावरण पार पडलं। या कार्यक्रमाच्या वेळी मुंडे समर्थकांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते। पैशांसाठी उमेदवारी मागे घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा। महाविकास आघाडीचा ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये अर्ज आहे। माजी खासदार राजन विचारे, जिल्हाध्यक्ष केदार दिघे, मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज देण्यात आलेला आहे। महानगरपालिका निवडणुकीमध्ये 60+ उमेदवार निवडून येतील। मुख्यमंत्री फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला। अकोल्याच्या विमानतळाचं लवकरच विस्तारीकरण होणार आहे, मुख्यमंत्री फडणवीसांनी आश्वासन दिलं आहे। आजची ही सभा इतकी प्रचंड आहे, इतकी विशाल आहे की माझ्या मनात कुठलाही संशय उरलेला नाही। रणधीर भाऊंनी जे टार्गेट या ठिकाणी सांगितलं 60 पार, ते टार्गेट आपली महायुती निश्चितपणे पार करेल, हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। या ठिकाणी चालना देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करतो। घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता जवळपास 45 कोटी रुपयाची योजना आपण हातामध्ये घेतली आहे। सीसीटीव्हीचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलाय। अकोल्याचं विमानतळ जे आहे तेही आता आपण मोठं करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।